मे 2026 रोजी सोलापूर शहरातील जुनी मिलचाळ परिसरात सहारा गन हाऊस समोर आज सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मोठा स्फोट झाला। या भीषण स्फोटात केदार सिद्धप्पा छत्रे वय 53 हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब प्रभाकर फुल्ले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊसमधून एक व्यक्ती गंधकाने भरलेले काडतुसे कारमध्ये ठेवत असताना हा स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की तो संपूर्ण परिसरात घुमला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, BDS, फॉरेन्सिक टीम, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। जखमी केदार सिद्धप्पा छत्रे हे रामलिंगनगर, विजापूर रोड, सोलापूर येथील रहिवासी आहेत। ते सहारा गन हाऊस येथे कामाला होते। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे। याबाबत अधिक माहिती दुकान मालकांनी दिली आहे। बाळासाहेब प्रभाकर फुले, माझं सहारा एअरगन शॉप म्हणून भैया चौकाचं इथं दुकान आहे करंजकीरकरांच्या बिल्डिंगमध्ये। ते माझं जे काही एअरगनचं दुकान आहे ते पुढं लावायचं जे फटाका असतो काय ते थोडं जास्त क्वांटिटीमध्ये होतं, म्हणजे 100-1 होते, असे 100-150च्या आसपास होते, 100-125च्या आसपास होते। ते घेऊन आमचा कामगार यायला लागला होता आणि ते चुकून नकळत पायावरती पडला काय, त्याचा आवाज झाला, ब्लास्ट झाला काय, हां मोठा स्फोट वगैरे झाला असं काय। हां ते जखमी झाले काय, पायाला लागले त्यांच्या। हां आम्ही दोघं होतो काय, हां म्हणजे गाडीपाशी आणायला लागली होती, ते तिथं झालं ते काय। नाही गाडीचं नाही नुकसान झालं। Now and press the bell icon. Never miss a